दृश्य आपण पाहतोय पुण्यातील आहेत 10:15 वाजून गेलेले आहेत तरीही उत्साह कुठेही कमी झालेला नाहीये। लक्ष्मी रोडवरची ही दृश्य अनेक मंडळांचे गणपती आता हळूहळू विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहेत। पुण्यातील दृश्य आपण पाहतोय प्रचंड गर्दी गणेश भक्तांची अद्यापही रोडवर आहे, रस्त्यावरती आहे, लक्ष्मी रोडवरती आहे। 10:15 वाजून गेलेले आहेत तरी सुद्धा उत्साह कुठेही कमी होत नाहीये। मोठ्या संख्येने गणेश भक्त हे लाखोंचा जनसागर हा आपल्याला दिसतोय। या विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेत आहेत, बाप्पाला मनोभावे निरोप देत आहेत। पुण्यातील ही थेट लाईव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावर पाहतोय। अनेक मंडळांचे गणपती हे आता लक्ष्मी रोडवर हळूहळू पुढे मार्गस्थ होत आहेत। मानाचे 5 गणपती पुण्यातील 6 वाजायच्या आतच त्यांना निरोप दिला गेला। त्यानंतर अनेक मंडळाचे पुण्यातील गणपती हे लक्ष्मी रोडवर दिसत आहेत। पुण्यामध्ये बेलबाग चौकातून मिरवणुकीला सुरुवात होते आणि या बेलबाग चौकातून ते अलका टॉकीजपर्यंत हा संपूर्ण रस्ता दुतर्फा गणेश भक्तांनी भरलेला आहे। रस्त्यावर अनेक मंडळाचे हे गणपती आपल्याला दिसत आहेत। हा एका मंडळाचा गणाधीश आपण दृश्यात पाहतोय, हळूहळू पुढे मार्गस्थ होतोय। ढोल ताशांचा गजर आणि पारंपरिक वाद्यांचा निनाद, या निनादामध्ये ही विसर्जन मिरवणूक पुण्यामध्ये अत्यंत आनंदामध्ये सुरू। तर हे थेट दृश्य लाईव्ह दृश्य आपण पुण्यातून पाहतोय। या गणेश मंडळानं अभिजात मराठी असा देखावा साकारलेला आहे आणि हाही मंडळाचा गणाधीश हळूहळू पुढे मार्गस्थ होतोय। या गणराजाची आरती सुरू आहे। मोठ्या संख्येनं गणेश भक्त हे लक्ष्मी रोडवर आहेत, प्रचंड गर्दी आहे। या मंडळाचे सर्व कार्यकर्ते, याच नाही सर्वच मंडळाचे कार्यकर्ते आपला गणराज या गणाधीशाचं अत्यंत व्यवस्थित विसर्जन व्हावं, निरोप दिला जावा यासाठी विशेष काळजी सुद्धा घेत आहेत। तर ही पारंपरिक नृत्य सोबतच ढोल ताशांचा गजर हा पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। ही थेट लाईव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावरती पाहतोय, ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य। अनेक मंडळांचे गणाधीश आता हळूहळू विसर्जन मार्गावर पुढे सरकतायत, मार्गस्थ होत आहेत। हे आपण दृश्यात पाहतो, विलोभनीय असा हा देखावा साकारलाय। शिवशंकराचा हा देखावा आणि या मंडळाचा गणराज सुद्धा हळूहळू आता पुढे मार्गस्थ होतोय। पुण्यात सर्वत्रच ढोल ताशांचा गजर हा बघायला मिळतोय। लक्ष्मी रोडवर मात्र प्रचंड अशी गर्दी झालेली आहे। लक्ष्मी रोडवर गणेश भक्तांची ही गर्दी, पुण्यातील सर्व मंडळांचं दर्शन, या गणरायांचं दर्शन घेता यावं यासाठी पुणेकर आणि राज्यभरातील सुद्धा अनेक नागरिक हे लक्ष्मी रोडवर आलेले आहेत। बऱ्याच वेळा गर्दीमुळे सर्वच मंडळांच्या गणाधीशाचं दर्शन घेता येत नाही, त्यामुळे अनेक जण विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात आणि लक्ष्मी रोडवर रस्त्याच्या दुतर्फा थांबतात आणि येणाऱ्या मंडळाच्या सर्व गणाधीशांचं, गणरायाचं दर्शन घेत असतात। पुण्यातील दृश्य आपण पाहतोय, संपूर्ण राज्यभरात, देशभरात या गणेशोत्सवाचा आनंद गणेश भक्त घेताना दिसत आहेत। 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज गणाधीशाला निरोप द्यायचा आहे, त्यामुळे एका डोळ्यामध्ये अश्रू आहेत तर दुसऱ्या डोळ्यामध्ये मात्र पुढच्या वर्षी लवकर या ही आस आहे। आता 10:30 वाजलेले आहेत मात्र तरीही हा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। अनेक मंडळाचे गणपती आता हळूहळू लक्ष्मी रोडवर मार्गस्थ होत आहेत। अनेक मंडळांच्या गणराजाची मिरवणूक या लक्ष्मी रोडवरून पुढे निघते आहे। विसर्जनासाठी निरोप देण्यासाठी हे सर्व गणराज हळूहळू मार्गस्थ होत आहेत आणि ही दृश्य आहेत पुण्यातील ढोल ताशांची। पुण्याचं वैशिष्ट्य ढोल ताशा वादन, पारंपरिक वाद्यांचा निनाद हा पुण्यामध्ये लक्ष्मी रोडवर निनादतोय। प्रचंड गर्दी गणेश भक्तांची आहे, तसूभरही गर्दी कमी झाली नाहीये, उलट हळूहळू ही गर्दी वाढत चालली आहे।
6 वाजायच्या आतच ठरल्याप्रमाणे मानाच्या गणराजाचं विसर्जन झालं। त्यानंतर अनेक मंडळांचे गणाधीश हे या लक्ष्मी रोडवर आपल्याला दिसत आहेत। ढोल ताशा पथकांचा हा निनाद आपण पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नाटिका सादर केल्या जात आहेत, प्रबोधन केलं जात आहे आणि ही ड्रोनद्वारे टिपलेली दृश्य आपण पाहतोय। 10:30 वाजताची ही ड्रोनद्वारे टिपलेली लाईव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावरती पाहतोय। लक्ष्मी रोडवर प्रचंड गर्दी आहे गणेश भक्तांची, तसूभर ही गर्दी कमी झाली नाहीये आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नाटिका सादर केल्या जात आहेत, प्रबोधन केलं जात आहे। ढोल ताशांचा हा गजर, पारंपरिक वाद्यांचा गजर लक्ष्मी रोडवर बघायला मिळते। अनेक ढोल ताशा पथकं या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेली आहेत। पुण्यामध्ये बेलबाग चौकातून मिरवणुकीला सुरुवात होते आणि अनेक गणेश मंडळांचे गणराज याच बेलबाग चौकातून पुढे अलका टॉकीज चौकामध्ये येतात आणि पुढे या गणराजाला निरोप दिला जातो। लक्ष्मी रोड दुतर्फा भरलेला आहे, गणेश भक्तांनी भरलेला आहे, प्रचंड गर्दी आहे। महिला, पुरुष, लहान मुलं, वृद्ध अनेक जण या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी अनेक जण हे रस्त्यावर उतरलेले आहेत। लाखोंचा जनसागर रस्त्यावर उतरला। ही लाईव्ह दृश्य लक्ष्मी रोडवरची। अनेक ढोल ताशे पथकं गेल्या अनेक दिवस यांनी सराव केलेला असतो आणि आज या मिरवणुकीमध्ये त्यांची कला सादर करत असतात। ही दृश्य आपण पाहतोय, ड्रोनद्वारे टिपलेली दृश्य। गर्दी तुम्ही पाहताय, प्रचंड अशी गर्दी आहे। रोषणाई सुद्धा अनेक मंडळांनी त्यांच्या रथावर, गणराजाच्या रथावर केलेली आहे आणि हे अनेक ढोल ताशा पथक या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे सर्व ढोल ताशा पथक या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। एकामागे एक असे हे सर्व मंडळाचे गणराज हळूहळू लक्ष्मी रोडवरून पुढे पुढे मार्गस्थ होत आहेत। बेलबाग चौकातून हळूहळू हे सर्व गणेश मंडळाचे गणराज एकामागे एक असे अलका टॉकीज चौकाकडे मार्गस्थ होत आहेत। हा संपूर्ण रस्ता हा गणेश भक्तांनी फुलून गेलेला आहे। रस्त्याच्या दोनही बाजूला गणेश भक्तांची प्रचंड गर्दी आहे। सोबतच रस्त्याच्या बाजूला असलेल्या इमारतींमध्ये सुद्धा, टेरेसवर सुद्धा हे सर्व गणेश भक्त थांबलेले आहेत आणि या मिरवणुकीचा आनंद घेत आहेत। ढोल ताशांचा गजर लक्ष्मी रोडवर निनादतोय। एकामागे एक असे अनेक ढोल ताशा पथक या मिरवणुकीमध्ये आपली कला सादर करतायत। ढोल ताशांचा गजर आणि हा गजर गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित करतायत। तर आपण हे थेट लाईव्ह दृश्य जय महाराष्ट्रावरती पाहतोय। ढोल ताशा पथकांचे हे सर्व कार्यकर्ते ढोल ताशा वादन करून गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित करतायत। तर हा एका मंडळाचा गणाधीश अत्यंत विलोभनीय असं रथाची सजावट केलेली आहे। शिवशंकराचं रूप या रथामध्ये साकारलेलं आहे आणि या रथातून आपल्या लाडक्या गणराजाचं विसर्जन करण्यासाठी या मंडळाचा हा गणाधीश हे रथ हळूहळू पुढे मार्गस्थ होतो। लक्ष्मी रोडवरील ही दृश्य आहेत। गेले 10 दिवस या गणराजाची मनोभावे सेवा केलेली असते, आपल्या घरातील एक सदस्य म्हणून अशा प्रकारे या गणराजाची सेवा केलेली असते आणि 10व्या दिवशी गणराजाला निरोप द्यायचा असतो। त्यामुळं एका डोळ्यात अश्रू असतातच, मात्र दुसऱ्या डोळ्यामध्ये पुढच्या वर्षी हा गणराज पुन्हा येणार ही आस असते आणि पुढच्या वर्षी लवकर याचा गजर सुद्धा ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। राज्यभरात, देशभरात ठिकठिकाणी आज गणराजाला निरोप दिला जातोय। पुणे, मुंबई, सर्व शहरं, ग्रामीण भागात सुद्धा 10 दिवसाच्या गणाधीशाला निरोप दिला जातोय। मनोभावे हा निरोप दिला जातोय। ही पुण्यातील लक्ष्मी रोडवरची दृश्य अत्यंत विलोभनीय अशी ही रथाची सजावट केलेली आहे। विद्युत रोषणाई सुद्धा केलेली आहे।
पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीची परंपरा आहे। पुणे शहरातील अनेक मंडळं ही बेलबाग चौकातूनच लक्ष्मी रोडवरून अलका टॉकीजकडे येतात आणि या ठिकाणी बाप्पाला निरोप दिला जातो। त्यामुळे या लक्ष्मी रोडवर दरवर्षी या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रचंड गर्दी असते। एक एक मंडळ आता हळूहळू पुढे सरकत आहे, मात्र प्रचंड गर्दी आहे गणेश भक्तांची। हे जरी असलं तरी एक गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही, ते म्हणजे पोलीस प्रशासनाकडून घेतलेली योग्य ती खबरदारी। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे। या लक्ष्मी रोडवर ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत आणि त्यांच्याकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची योग्य ती खबरदारी घेतली जाते आहे। अत्यंत शिस्तपणे पुण्यातील हा विसर्जन सोहळा सुरू आहे। एक एक मंडळ हळूहळू पुढे सरकत आहे। या मंडळानं त्यांच्या रथाला शिवशंकराचं रूप दिलेलं आहे आणि हा या मंडळाचा गणाधीश हळूहळू आता पुढे विसर्जनासाठी ही मिरवणूक पुढे पुढे सरकते आहे। बाप्पाला निरोप दिला जातो। बेलबाग चौकातून एक एक मंडळ आता पुढे पुढे सरकत आहेत, अलका टॉकीजकडे येत आहेत आणि नंतर या गणराजाला निरोप दिला जातो। हा आणखी एक गणाधीश आपण पाहतोय। हा एका मंडळाचा आणखी एक गणाधीश हळूहळू आता पुढे सरकतोय, मार्गस्थ होतोय। लक्ष्मी रोडवर प्रचंड गर्दी आहे गणेश भक्तांची। ढोल ताशांचा गजर तर आहेच, सोबतच गणेशाच्या नावानं सुद्धा गजर हा केला जातोय आणि गणेश भक्तांकडून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा गजर केला जातोय। आणि ही पुण्यातील एक एक मंडळं मार्गस्थ होत आहेत। लक्ष्मी रोडवरून विसर्जनाच्या ठिकाणी हळूहळू मार्गस्थ होत आहेत। तरी थेट दृश्य आपण जय महाराष्ट्रवरती पाहतोय। लक्ष्मी रोडवरची ढोल ताशांचा गजर आणि या गजरामध्ये गणेश भक्त हे आपल्याला आनंद घेताना सुद्धा दिसत आहेत, नृत्य करताना दिसत आहेत। मोठ्या संख्येनं गणेश भक्त हे या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। दरवर्षी या लक्ष्मी रोडवर प्रचंड गर्दी असते, गणेश भक्तांची प्रचंड गर्दी असते। पुण्यातील सर्वच मंडळांचं दर्शन घेणं शक्य होत नाही गणेश भक्तांना, त्यामुळं अनेक गणेश भक्त हे लक्ष्मी रोडवरून थांबतात। त्यामुळं याच रस्त्यावरून पुण्यातील सर्व गणेशाचे दर्शन या गणेश भक्तांना घेता येतं। त्यामुळं अनेक गणेश भक्त लक्ष्मी रोडवर येऊन थांबतात आणि या रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक मंडळांच्या गणाधीशांचं दर्शन घेतात। हा एक आणखी मंडळाचा बाप्पा या गणेशाच्या रथाला सुद्धा आकर्षक अशी सजावट केलेली आहे। गणपती हे आराध्य दैवत आणि या आराध्य दैवताच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रचंड संख्येनं गणेश भक्त हे सहभागी झालेले आहेत। विघ्नहर्ता असं हे रूप तर ही थेट दृश्य आपण पाहतोय लक्ष्मी रोडवरची।
तर हे दृश्य आपण पाहतोय, ढोल ताशांचा गजर मोठ्या संख्येनं या ठिकाणी या ढोल ताशांचा गजर करण्यासाठी प्रचंड कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय ढोल ताशांच्या गजराची। अनेक ढोल ताशा पथक या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर रस्त्याच्या दुतर्फा आपण पाहतोय गणेश भक्तांची प्रचंड गर्दी। लक्ष्मी रोड हा छोटा रस्ता आहे, मात्र या रस्त्यावर सुद्धा प्रचंड गर्दी झालेली आहे। लाखोंचा जनसागर हा रस्त्यावर उतरलाय। बेलबाग चौकातून ते अलका टॉकीज चौकापर्यंत प्रचंड गर्दी रस्त्याच्या दुतर्फा आहे। तर हा वीर हनुमान मंडळाचा गणाधीश दिव्यांग गौरव रथ तयार केलेला आहे आणि हा गणाधीश सुद्धा लक्ष्मी रोडवर पोहोचलेला आहे। हळूहळू पुढे मार्गस्थ होतोय। वक्रतुंड, एकदंत, कृष्ण पिंगाक्ष, गजवस्त्र, लंबोदर, विकट, कृष्ण पिंगास्त्र, विघ्न राजेंद्र, धूम्रवर्ण, भालचंद्र, विनायक, गणपती, गजानन अशी अनेक नावं, अनेक रूपं या गणाधीशाची आहेत। या गणाधीशाची 10 दिवस मनोभावे सेवा केलेली आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाला आता निरोप दिला जातोय। ढोल ताशांच्या गजरात पुण्यामध्ये लक्ष्मी रोडवरून ही अनेक मंडळं हळूहळू पुढे मार्गस्थ होत आहेत। अनेक ढोल ताशा पथक या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि पुण्यातील अनेक मंडळांचे गणाधीश याच लक्ष्मी रोडवरून हळूहळू पुढे मार्गस्थ होत आहेत। मिरवणूक सर्व या मंडळांच्या गणाधीशांची सुरू आहे। हळूहळू हे सर्व गणाधीश विसर्जन ठिकाणी मार्गस्थ होत आहेत। प्रचंड उत्साह आहे। रात्रीचे 10:30 वाजून गेलेले आहेत तरी उत्साह तसूभरही कमी झाला नाहीये। ढोल ताशांचा गजर तसाच सुरू आहे आणि या रस्त्याच्या दुतर्फा हळूहळू गर्दी वाढतच चालली आहे। गणेश भक्तांची ही गर्दी आहे। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हे गणेश भक्त रस्त्याच्या दुतर्फा उभे आहेत। एकामागे एक गणेश मंडळाचे गणाधीश हळूहळू या रस्त्यावरून मार्गस्थ होत आहेत। सर्वच मंडळाच्या या गणाधीशांचं रूप डोळ्यात साठवण्यासाठी हे सर्व गणेश भक्त या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेत आणि ही रस्त्याच्या मधोमध असलेली दृश्य आपण पाहतोय। ढोल ताशा पथकाचे हे सर्व कार्यकर्ते या गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी कला सादर करतायत, ढोल ताशा वादन करतायत। प्रचंड असा हा उत्साह पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। विसर्जन मिरवणुकीमध्ये हा उत्साह आहे। फक्त पुण्यातच नाही तर मुंबई, नाशिक, सोलापूर, संभाजीनगर, नागपूर अशा सर्व शहरांमध्ये, ग्रामीण भागामध्ये सुद्धा गणाधीशाला निरोप देण्यासाठी प्रचंड उत्साह आहे आणि हा पुण्यातील ढोल ताशा वादनाचा गजर आपण पाहतोय। तर पुण्यामध्ये नियम तंतोतंत पाळलेला आहे। डॉल्बीचा कुठेही वापर केला नाहीये, सोबतच डीजेचा सुद्धा कुठेही वापर कुठल्याही मंडळानं केलेला नाहीये। नियम तंतोतंत पाळलेला आहे। ढोल ताशांचा गजर मात्र सर्वत्र बघायला मिळतोय। सोबतच गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या हा गजर सुद्धा बघायला मिळतोय।
लक्ष्मी रोडवरची ही दृश्य ढोल ताशा पथकांचे अनेक कार्यकर्ते हे आपल्याला या दृश्यात दिसत आहेत. ढोल वादन करताना दिसत आहेत, ढोल ताशा वादन करताना दिसत आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला रस्त्याच्या दुतर्फा गणेश भक्तांची प्रचंड गर्दी आहे. पुण्यातील सर्वच गणेश मंडळं ही याच लक्ष्मी रोडवरून पुढे विसर्जनासाठी मार्गस्थ होत असतात. त्यामुळे गेल्या 10 दिवसामध्ये या अनेक गणेश भक्तांना या सर्वच मंडळातील गणराजाचं दर्शन घेता आलेलं नसतं. त्यामुळं या मार्गावर उभं राहून अनेक मंडळाच्या गणाधीशाचं दर्शन या ठिकाणाहून घेता येतं. त्यामुळं हे अनेक गणेश भक्त या मिरवणुकीत सहभागी झालेत. सोबतच या विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटण्यासाठी सुद्धा हे गणेश भक्त मोठ्या संख्येनं रस्त्याच्या दुतर्फा उभे आहेत. हा या मंडळाचा गणाधीश आपण पाहतोय, हळूहळू पुढे मार्गस्थ होतोय, बाप्पाला निरोप दिला जातोय आणि या मंडळाचे सर्व कार्यकर्ते आपल्या या बाप्पाची योग्य ती खबरदारी घेत आहेत, काळजी घेत आहेत आणि रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येनं गणेश भक्त हे या विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेत आहेत. तर रस्त्याच्या मधोमध हे सर्व ढोल ताशा वादन करणारे कार्यकर्ते ढोल ताशा वादन करतायत, गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित करतायत. पुण्यामध्ये कुठेही डॉल्बी किंवा डीजेचा वापर हा विसर्जन मिरवणुकीमध्ये केला नाही आहे. ढोल ताशा वादनाचा पारंपरिक वाद्याचा वापर केलेला आहे. नियम पुणेकरांनी तंतोतंत पाळलेला आहे आणि ही लक्ष्मी रोडची दृश्य पाहतोय. लक्ष्मी रोडवर प्रचंड गर्दी आहे, ढोल ताशा वादन सुरू आहे, अविरतपणे हा ढोल ताशा वादन सुरू आहे, कुठेही खंड पडू दिला जात नाही आहे. तर रस्त्याच्या दुतर्फा गणेश भक्त या विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येनं लक्ष्मी रोडवर पोहोचलेले आहेत. पुण्यातील या लक्ष्मी रोडवर बेलबाग चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते आणि पुण्यातील एकूण 7 चौकातून अनेक गणेश मंडळाचे गणाधीश या लक्ष्मी रोडवर येतात. बेलबाग चौकातून सुरुवात होते, अलका टॉकीजपर्यंत ही विसर्जन मिरवणूक सुरू राहते आणि त्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो. हा या मंडळाचा गणाधीश आपण पाहतोय, विलोभनीय रूप आहे. अनेक गणेश भक्त रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून या बाप्पाचं रूप डोळ्यामध्ये साठवत आहेत आणि मनोभावे बाप्पाला निरोप दिला जातोय. भाऊसाहेब रंगारी मंडळाचा हा गणाधीश आपण पाहतोय, विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहे, पुढे पुढे मार्गस्थ होतोय. फुलांची सजावट या रथाला केलेली आहे आणि ही ढोल ताशा पथक, ढोल ताशांचा गजर हा आपल्याला बघायला मिळतो. अत्यंत उत्साहानं हे सर्व कार्यकर्ते ढोल ताशा वादन करतात. गेले अनेक दिवस ढोल ताशा वादनाचा सराव केलेला असतो आणि हे सर्व कार्यकर्ते उत्साहानं ढोल ताशा वादन करतायत. तर लक्ष्मी रोडवर एकूण 7 चौकातून अनेक मंडळांचे गणाधीश या लक्ष्मी रोडवर येत असतात. इथूनच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. 7 चौकातून आजूबाजूच्या परिसरातील सर्व मंडळाचे गणाधीश हे बेलबाग चौकामध्ये तिथून सुरुवात होते मिरवणुकीला आणि ती अलका टॉकीजपर्यंत सुरू असते. त्यामुळं अलका टॉकीज ते बेलबाग चौक या पूर्ण रस्त्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येनं गणेश भक्त विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटण्यासाठी सहभागी झालेले आहेत. तर रस्त्याच्या मधोमध हे सर्व गणेश मंडळाचे गणाधीश आणि ढोल ताशा वादन करणारे ढोल ताशा वादक हे आपल्याला बघायला मिळत आहेत.
हा एका उमऱ्या गणपती मित्रमंडळाचा हा गणाधीश। ऐतिहासिक अशी या रथाला सजावट केलेली आहे। पुंजीर तालीम उमऱ्या गणपती मित्रमंडळ आणि या मंडळाचा हा गणाधीश आता हळूहळू मार्गस्थ होतोय। ऐतिहासिक अशी सजावट या रथाला केलेली आहे। ढोल ताशांचा गजर मात्र अखंड सुरू आहे। बेलबाग चौकातून ते अलका टॉकीज चौकापर्यंत ढोल ताशाचा आवाज हा अखंडपणे सुरू आहे। कुठेही त्यामध्ये खंड पडत नाही आहे। आणि हा पुंजीर तालीम मंडळाचा गणाधीश हळूहळू आता विसर्जनाच्या ठिकाणी मार्गस्थ होतोय। लक्ष्मी रोडवरती हा गणाधीश आलेला आहे। बेलबाग चौकातून या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। या मंडळाच्या पुढे अनेक गणेश मंडळाचे गणपती आहेत। मागे सुद्धा अनेक गणेश मंडळाचे गणपती आहेत। रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येनं गणेश भक्त आहेत, तर रस्त्याच्या मधोमध ढोल ताशा वादक मोठ्या आवाजात ढोल ताशा वादन करतायत आणि या विसर्जन मिरवणुकीमध्ये रंग भरतायत। तर हा आणखी एका मंडळाचा गणाधीश संत तुकाराम महाराज यांच्या रूपातील देखावा साकारलेला आहे। कार्यकर्ते सुद्धा तत्परपणे कुठलीही इजा आपल्या रथाला होऊ नये, गणराजाला होऊ नये याची काळजी घेत आहेत। नमस्कार मंडळी, मी निलेश नातू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। पुन्हा गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत जय गणेश, पॉवर्ड बाय माणिकचंद ऑक्सिरीज, स्पेशल पार्टनर माणके हिअरिंग सर्व्हिसेस।